गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच असायला हवेत. तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, मी माझ्या माहेरी यात्रेसाठी आले होते आणि आज 2-3 दिवसानंतर हा जाण्याचा दिवस उजडला. लवकर उठले आणि बॅग भरायला घेतली. तेजूला गावाकडे खूप मज्जा वाटत होती. यात्रेत घेतलेलं हे खेळणं ती सकाळी सकाळी खेळत होती. मम्मी आणि आप्पा इकडे माझ्या जाण्याची तयारी करत होते. मम्मीने काही उन्हाळ्याचं सामान म्हणजे कुरडई, पापड, मसाला अशा काही गोष्टी बनवल्या होत्या. तर दोघं मिळून तेच भरत होते. तर मला जे जे आवडतं ते पप्पा म्हणायचे, हे जास्त दे, हे तिला नाही आवडत, हे कशाला देते. पण मम्मीचा जीव, नाही माझा जावई खाईल. इकडे सगळी तयारी झाली आणि नंतर माझी चुलती सायलीची मम्मी तिच्या सवासणी होत्या. मग तिकडे गेले. तिकडे तिला थोडीशी मदत करू लागले. इकडे दीदी आणि आंटी, आई बी मस्त गप्पा मारत मारत पुरणपोळीचा स्वयंपाक बनवत होतो. स्वयंपाक वगैरे झाला आणि इकडे आंटीने पोळ्या लाटून दिल्या. मी मस्त भाजल्या. नंतर इकडे जेवणाचा कार्यक्रम चालू झाला. सुवासिनी बायका सगळ्या जेवण करण्यासाठी बसल्या होत्या आणि सगळ्यांना व्हिडिओची पण खूप आवड आहे, त्यामुळं सगळ्यांना व्हिडिओत घेतलं. नंतर मम्मी म्हटली, नाही माझा पण व्हिडिओ झालाच पाहिजे. त्यामुळं म्हटलं ठीक आहे, तू ताटांच्या पाया पड, मी तुझा व्हिडिओ काढते. असं मस्त आम्ही व्हिडिओ फोटो काढत सुवासिनींचा आनंद घेतला आणि सगळ्यांनी छान जेवण केलं. आमचे साहेब रात्री आकांना सोडवण्यासाठी कामठीला गेले होते आणि आता मला घ्यायला येणार. नंतर आम्ही इकडे शिरूर मार्गे डायरेक्ट पुण्याला जाणार होतो. तर साहेबसुद्धा इकडे आले आणि मस्त जायच्या वेळेस गप्पा मारत बसलो. कृष्णा शेटला खूपच झोप आली म्हणून काकाच्या अंगावर लोळतायत. नंतर इकडे आरती, छोकुली सगळेच जण मस्त दुपारी गप्पा मारत बसलो. बॅगा भरून जाण्याची तयारी तर करून ठेवली होती. नंतर आईची पेटी उघडली, कारण आमच्या साहेबांना पाहायचं होतं आजीकडे किती माल आहे. आणि सगळे आजीच्या पेटीकडे एवढं बघत होते ना त्यात काय आहे नेमकी. पण काही नाही, ती फक्त साड्यांनी भरली आईची साडी, आणि मी पण त्यातली एक साडी घेऊन आले, मला पाहिजे होती. नंतर इकडे आम्ही जाण्यासाठी निघालो आणि सगळ्यांचे चेहरे एवढे पडले. मम्मी तर एवढी रडत होती आणि मम्मीला फक्त आहे ना तेजूचं आणि सिद्धूचं म्हणजे माझ्या नंदच्या पोरांचं आणि आमच्या कृष्णा त्यांचंच वाईट वाटत होतं. कारण मम्मी म्हणायची, पोरं इतके छान राहिले 2-3 दिवस, आता आम्हाला करमायचं नाही. म्हणजे माझं काहीच वाटत नव्हतं, पोरांसाठी मम्मी रडत होती एवढं. ठीक आहे, तरी पण अजून सगळ्यांनाच वाईट वाटत होतं. पण काय करणार, सुट्टी संपली होती आणि जावं तर लागणारच होतं. मग सगळ्यांना बाय केलं. हा व्हिडिओ इथंच एंड करते. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू, बाय.